नमस्कार. आपण पाहत आहात जगचा आवाज. आपल्या मातीचा, आपल्या लोकांचा आणि आपल्या संस्कृतीचा खरा आवाज आहे. कालच संपूर्ण जगभर मातृदिन मोठ्या प्रेमाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. आईच्या प्रेमाचा, त्यागाचा आणि मायेचा सन्मान करण्याचा हा खास दिवस. आणि याच मातृदिनानिमित्त आम्ही अनुभवला एक मनाला स्पर्श करणारा प्रसंग. आई माणसाची असो किंवा एखाद्या मुक्या प्राण्याची, तिचं प्रेम, तिची माया आणि लेकरांसाठी तळमळ ही नेहमीच सारखीच असते. आज आम्हाला रस्त्यावर एक छोटंसं कुत्र्याचं बाळ जखमी अवस्थेत पडलेलं दिसलं. आजूबाजूला कोणी नव्हतं, पण त्याची आई मात्र त्याच्या जवळ ठामपणे उभी होती. ती सतत आपल्या बाळाला स्पर्श करत होती, जणू सांगत होती, "घाबरू नको, घाबरू नकोस, मी तुझ्यासोबत आहे." तो क्षण खरोखरच भावनिक होता. आम्हीही थांबलो, त्या बाळाला पाणी दिलं, थोडं खाऊ दिलं आणि त्याचबरोबर सुरक्षतेची काळजीही घेतली. कारण प्राण्यावर प्रेम करताना स्वतःची काळजी घेणं हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं. म्हणूनच आम्ही वेळोवेळी रेबीजची लस देखील घेतली आहे. थोड्या वेळाने त्या आईने आपल्या छोट्याशा बाळाला अलगद तोंडात उचललं आणि सुरक्षित ठिकाणी घेऊन गेली. पण जाताना ती आम्हाला एक मोठा संदेश देऊन गेली. आई ही कोणाची असो, तिचं प्रेम आणि माया हीच जगातली सर्वश्रेष्ठ भावना आहे. म्हणूनच म्हणतात ना, तिन्ही लोकी श्रेष्ठ आई. त्या प्रत्येक मातेला मनपूर्वक वंदन, शतशः प्रणाम. जजच्या आवाजासाठी हा विशेष रिपोर्ट. बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जजचा आवाज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.